नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब फिटनेस चॅनलवर। आजचा वर्कआउट आहे शोल्डर वर्कआउट फॉर बिगिनर्स। बॉडी बनवायची म्हणाल तर खांदे विसरून चालत नाहीत, पण बहुतेक लोक चुकीच्या वर्कआउटमुळे फक्त फ्रंट डेल्ट ट्रेन करतात। मग पोश्चर, सिमेट्रिक आणि पॉवर सगळं बिघडतं। म्हणून आज आपण शिकणार आहोत एकदम सायंटिफिक, सिस्टमॅटिक आणि बिगिनर फ्रेंडली शोल्डर वर्कआउट घरात किंवा जिममध्ये करता येईल असा। शोल्डरमध्ये 3 मुख्य मसल्स असतात। पहिला आहे अँटेरियर डेल्टॉइड, फ्रंट रेस आणि प्रेसमध्ये ॲक्टिव्ह होतो। तर दुसरा आहे लॅटरल डेल्टॉइड, वाइल्ड शोल्डरसाठी जबरदस्त। तिसरा आहे पोस्टेरियर डेल्टॉइड, पोश्चर आणि बॅक बॅलन्ससाठी महत्त्वाचा। मसल ॲक्टिवेशन आणि इंजुरी प्रिव्हेंशन डायनॅमिक वॉर्मअपने आपण सुरुवात करूया। आर्म सर्कल, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड, वॉल एंजल्स, स्लाइड्स, रेसिस्टन्स, बँड पुल, अपार्ट्स, शोल्डर श्रग्स, बॉडी वेट। शोल्डर जॉईंट ही बॉडीतील सर्वात जास्त मोबाईल पण सर्वात कमी स्टेबल अशा जॉईंट्सपैकी आहे। वॉर्मअपने सायनोवाईल फ्लूइड वाढतो आणि टेंडन नीट ॲक्टिवेट होतात, त्यामुळे स्ट्रेंथ आणि फॉर्म सुधारतो। पहिली एक्सरसाइज आहे ओव्हरहेड डंबेल प्रेस। तर त्याचा टार्गेटेड मसल आहे अँटेरियर डेल्ट। डंबेल कानाजवळ सरळ उचला, कोपरे पूर्ण लॉक करू नका आणि मल्टी जॉईंट मूवमेंट, न्यूरोमस्क्युलर रिक्रुटमेंट जास्त, फ्रंट डेल्ट आणि ट्रॅप्स दोन्ही स्ट्रॉंग होतात। परफॉर्मन्स व टाईम अंडर टेन्शन सुधारतो। दुसरी एक्सरसाइज आहे लॅटरल रेस। त्याचा टार्गेट मसल आहे मिडल डेल्ट। हलकं वजन पण स्लो मुवमेंट, कोपर थोडा वाकवा, बाजूला सरळ उचला। लॅटरल डेल्टसाठी हायेस्ट EMG ॲक्टिव्हिटी असलेली मुवमेंट, सिमेट्रिकल आणि ब्रॉड शोल्डर लुकसाठी अत्यावश्यक। तिसरी एक्सरसाइज आहे रियर डेल्ट फ्लाय। त्याचा टार्गेट मसल आहे पोस्टेरियर डेल्टॉइड। कंबर झुकवून हात बाहेर जणू काही पंख पसरवत आहे, कंट्रोल सोडू नका। रियर डेल्ट दुर्लक्षित राहतो, त्यामुळे इम्बॅलन्स आणि राउंडेड शोल्डर होतात। पोस्टुरल सपोर्टसाठी मस्ट हॅव प्रॉपर एक्सरसाइज, पाईक, पुशअप्स किंवा रेसिस्टंट बँड प्रेस, होम फ्रेंडली ऑप्शन, बॉडी वेट ऑल्टरनेटिव्ह, डोकं खाली वजन पुढे। खरं तर घरातलं मिनी मिलिटर प्रेसच आहे। बिगिनर्ससाठी सेफेस्ट वे टू बिल्डर ओव्हरहेड पुशिंग स्ट्रेंथ, रोटेटर कफ वरही कंट्रोल मिळतो। खांदे म्हणजे केवळ शो पार्ट नाहीत, ते तुमच्या ताकदीचं, स्टॅबिलिटीज आणि आत्मविश्वासाचं बेस आहे। आजच वर्कआउट केवळ सुरुवात होती, कारण आज तुम्ही केवळ ट्रेन नाही केलं तर तुमचं शरीर समजून घेतलं। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञान, कन्सिस्टन्सी, बॉडी जेवढी दिसते त्याहून जास्त फील होते। आता तुमचं टर्न आहे। कॉमेंट करा स्ट्रॉंग स्टार्ट आणि शेअर करा तुमच्या फिटनेस जर्नीची सुरुवात कुठून केली। लाईक करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत लक्षात ठेवा, सामर्थ्य म्हणजे शरीर नाही